नमस्कार, मी स्नेहल, तुमची ट्रेक एक्सपर्ट. आज आमचा वासोट्याचा फॅमिली ट्रेक पूर्ण झालेला आहे. वासोटा ट्रेकचा सीझन चालू झालेला आहे आणि काही ऑब्झर्वेशन्स आहे की जेणेकरून हा ट्रेक करत असताना तुम्हाला त्रास होणार नाही किंवा तुम्ही जेव्हा ट्रेकला याल तेव्हा तुमचा ट्रेक हा परिपूर्ण होईल, तुम्हाला खराखुरा त्याचा आनंद मिळेल. तर आणि काही ऑब्झर्वेशन जे मी इतरांचे बघितले ते तुम्हाला सांगते की त्या चुका तुम्ही करू नका. पहिलं एक म्हणजे वासोटा तुम्ही आपण बोटिंगनी येतो किंवा कॅम्पिंग करतो म्हणून लोक ह्याला ट्रिप समजतात. तर ह्या ट्रिप असा हा किल्ला नाही आहे. ॲट द एंड थोडासा हा दमछाक करवतो, बरेच जण गिवअप पण करतात. दुसरं, चप्पल घालून येणं हे थोडं आपण अवॉइड करूया. चांगले शूज घाला, कारण भरपूर दगडी आहे, स्क्री आहे, चिखल आहे, याच्यातून आपल्याला चालायचं आहे. तिसरं, वॉकिंग पोल न वापरणं. हार्डली 1 तास नॉर्मल रस्ता आहे, त्याच्यानंतर पुढचा जवळजवळ 1.5 तासाचा जो काही ट्रेक आहे याला आपल्याला वॉकिंग पोल लागते, कारण चढण आहे आणि उतरताना तर लागते कारण एक्स्ट्रीम उतार आहेत. चौथं, पाण्याच्या बॉटल्स न आणणं. हा किल्ला बेसिक किल्ला नाही आहे, हा किल्ला मॉडरेट टू डिफिकल्ट या लेवलचा आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही वासोट्याला याल किमान 3 लिटर पाणी, त्यातली 1 बाटली ORSची असावी किंवा एनर्जल असावं. आणि महत्त्वाचं म्हणजे खाण्यापिण्याची थोडीशी सोय तुमच्याकडे असलीच पाहिजे, कारण ट्रेक हा सकाळी साधारण लवकर चालू होतो 9च्या दरम्यान आणि उतरायला 3-3:30 होता. लास्ट आणि महत्त्वाचं, ट्रेक कधी चालू केला पाहिजे ह्याच्यामध्ये खूप जणांचा कन्फ्युजन होतं. ट्रेक छोटा नक्कीच नाही आहे. साधारण 9-9:30च्या दरम्यान जर तुम्ही ट्रेक चालू केला तर तुम्हाला वासोटा पूर्ण करून, म्हणजे ट्रेक हा या फॉरेस्ट ऑफिसपासून चालू होणं गरजेचं आहे साधारण 9-9:30 वाजता, आणि उतरायला मॅक्झिमम तुम्हाला 3:30 ते 4 होणं मस्ट आहे. जरी ही वेळ फॉलो झाली नाही तर पुढच्या सगळ्या आपल्या वेळा ह्या कडमडू शकतात. तर अशा छोट्या छोट्या माउंटेनिअरिंगच्या टिप्ससाठी मला फॉलो करा. तुमची ट्रेक एक्सपर्ट स्नेहल गिरडे, gtrek.in. थँक्यू.